जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे चित्र दिसून येत आहे। काही गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। असे असताना जळगाव महानगरपालिका मात्र याबाबत गंभीर नाही। शहरात नवी पेठ भागातील गेल्या काही दिवसांपासून पाण्याची पाईपलाईन फुटल्याने त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। परिसरातील काही नागरिकांनी श्यामप्रसाद उद्यानातील पाणीपुरवठा विभागात जाऊन पाईपलाईन फुटल्याची तक्रार दिली, मात्र त्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून अजूनपर्यंत ती पाईपलाईन दुरुस्त झाली नसून त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्त करून होत असलेली पाण्याची नासाडी थांबवावी अशी मागणी जळगावकर नागरिक करताना दिसत आहे।